नमस्कार मित्रांनो, लर्निंग विथ आराध्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत भारतीय संविधान दिन या विषयावर अप्रतिम असे मराठी भाषण। चला तर मग पाहूयात। संविधान दिन धर्मनिरपेक्षतेचा बाणा, एकात्मतेचे गान। धर्मनिरपेक्षतेचा बाणा, एकात्मतेचे गान। हक्क आणि कर्तव्याची जाण, हक्क आणि कर्तव्याची जाण। लोकशाहीचा मान, भारताची शान। डॉक्टर आंबेडकरांनी रचले हे संविधान। लोकशाहीचा मान, भारताची शान। डॉक्टर आंबेडकरांनी रचले हे संविधान, रचले हे संविधान। सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना नमस्कार। प्रथम तुम्हा सर्वांना भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा। आज 26 नोव्हेंबर आपण संविधान दिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत। हा दिवस प्रत्येक भारतीय नागरिकासाठी अभिमानाचा दिवस आहे। भारताची राज्यघटना हे भारताचे संविधान आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आहेत। 28 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समितीची स्थापना झाली। त्यामध्ये अनेक बैठका व चर्चासत्रानंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने स्वीकारला। म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो। भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे। ते तयार करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने व 18 दिवस लागले। 26 जानेवारी 1950 रोजी ते देशात लागू करण्यात आले। भारताचे संविधान हा देशाचा सर्वोच्च कायदा आहे। संविधानाने नागरिकांना मूलभूत हक्क आणि अधिकार बहाल केले आहेत। ते नागरिकांना त्यांच्या जबाबदारीची आठवण करून देतात। या संविधान दिनी आपण भारतीय असल्याचा अभिमान ठेवून एक चांगला जबाबदार नागरिक बनण्याचा प्रयत्न करण्याचा प्रण करूया। मला देशाच्या संविधानाचा अभिमान आहे। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते। जय हिंद, जय भारत, जय संविधान। धन्यवाद। अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा।